लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। 36 वर्षाच्या शैक्षणिक सेवेचा गौरव, विश्वंभर रणनवरे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात। खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा सिद्धेश्वर कुरुली येथील मुख्याध्यापक तथा सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष विश्वंभर कृष्णराव रणनवरे यांच्या सेवापूर्ती निमित्त स्वयंवर मंगल कार्यालय वडूज येथे भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक वृंद, पदाधिकारी आणि शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत रणनवरे सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला। रणनवरे सर यांनी उपशिक्षक, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, बँकेचे संचालक, व्हाईस चेअरमन तसेच सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत तब्बल 36 वर्ष शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं। विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि शिक्षण चळवळीतील सक्रिय नेतृत्वामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडले असून शिक्षक संघटनांनाही नवे बळ मिळाले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रणनवरे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवेला समर्पित सलाम केला। सेवापूर्तीनंतरचे आयुष्य उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण जावो अशा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार धैर्यशील कदम, युवा नेते अंकुश भाऊ गोरे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दिलीपराव एळगावकर, सौ भारतीताई गोरे, खटाव पंचायत समितीच्या सभापती वनिता दुबळे, जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील, भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, पंचायत समिती सदस्य प्रसाद राजू काका जुगदर, हनुमंत गोटे, भाजपा उपाध्यक्ष तथा कार्यकारी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे, वडूज पंचायतीच्या नगराध्यक्ष सौ रेखा अनिल माळी, उपनगराध्यक्ष सौ आरती श्रीकांत काळे पाटील, माजी नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव यांच्यासह सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे संचालक, शिक्षक वृंद आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात रणनवरे सरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। खरं तर आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय विश्वंभर रणनवरे सर आज त्यांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी सेवानिवृत्तीनंतर एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत। शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान माझ्या अगोदर बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की सरांनी 36 वर्ष सेवा केली आणि सर त्या 36 वर्षाच्या सेवेमधील आपण 20 वर्ष आपल्या कुरोलीमध्ये, आपण सिद्धेश्वर कुरोलीमध्ये आपण घालवले। खरं तर आज मला उल्लेख करायचा, या सिद्धेश्वर कुरोलीमध्ये भरपूर मान्यवर सर आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सरांच्या वतीने आपल्या सर्वांचा परत एकदा आभार मानतो। शिक्षण क्षेत्रात सरांनी दिलेलं योगदान, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली मेहनत नेहमीच स्मरणात राहायचं। सरांनी केवळ ज्ञानाचे धडे दिले नाहीत तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगला माणूस म्हणून चांगला घडवण्याचा प्रयत्न सरांनी केला। विद्यार्थ्यांना सरांनी प्रेरित केलं आणि खरं तर कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो असे म्हणतात। आजच्या या आनंदाच्या प्रसंगी सरांच्या पत्नी सौ सुनीता ताई यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे। सरांच्या या घडताव धकाधकीच्या आणि यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नीने प्रत्येक वळणावर त्यांच्या महत्वाच्या आणि मोलाची अशी साथ दिली आहे। खरं तर एक अतिशय खडतर परिस्थितीतून, गरिबीतून परिस्थितीवर मात करत त्यांच्या चिरंजीवांनी आता सांगितलं ते खरं। कारण दोन्ही आमेरी भोसरे हे माझे वडील डीपी सर या ठिकाणी भोसऱ्याला हेडमास्टर असल्यामुळं मला या कुटुंबाचं सगळीच नाही आणि शिक्षक म्हणून ज्यावेळी नोकरीला लागले त्यावेळेपासून सुद्धा कधी पाटणला जावं लागलं, कुठं जावं लागलं, परंतु आपल्या
सेवेशी अतिशय निष्ठावान आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडावं म्हणून कायम प्रयत्न करणारे हे गुरुजी आज सेवानिवृत्त होत आहेत. मी खरं तर गुरुजींना एवढंच सांगेन की आता काल 31 तारखेपर्यंत तुम्ही या देशाचं भवितव्य घडवायचं काम केलं आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये आपल्या हातून हा देश कसं सक्षम होईल यासाठी मग शेती असेल, उद्योगधंदा असेल, व्यापारी असेल, या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून आपण आपली या देशाची पिढी नवीन घडवली पाहिजे. मी माझ्या वतीनं, या तालुक्याच्या वतीनं, सातारा जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी गुरुजींना मनापासून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज श्री विश्वंभर नवरे सर यांचा सेवापूर्तीचा सोहळा आणि त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माननीय नामदार मंत्री ग्रामविकास जयकुमार. आज 20 वर्ष सरांनी सिद्धेश्वर कुरोली इथं सेवा दिली आणि एक खूप सुंदर शाळा नावरूपाला आणली. मॉडेल स्कूल ते झालेलं आहे, आदर्श शाळा झालेली आहे आणि अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आणि पूर्ण झोकून देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी पूर्ण त्यांची मागील जबाबदारी आहे मुलांना वाढवणं आणि त्यांना घडवणं, ही खूप मोठी जबाबदारी असते ती त्यांनी दिलेल्या दिलेली आहे. आणि मला वाटते आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसाही आपली मुलं असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची तिन्ही मुलं ही उच्च शिक्षण विभूषित आणि मला वाटते एका मुलांनी कृषीमध्ये जे काम केलेलं आहे, आत्ता कृषी सेवेचं एक दालन त्यांनी सुरू केलेलं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काम चालू आहे आणि मला वाटते आज एवढा मोठा अनुभव सर आपल्या पाठीशी आहे. तर आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून शिक्षण आणि आरोग्यावर विशेष काम चालू आहे. तर निश्चितपणे आपला अनुभव आणि आपला वेळ मी अधिकारवाणीला आपल्याला मागेन. तुमचा वेळ निश्चितपणे कुटुंबाला द्या. आपण उरलेला सगळा वेळ हा आमच्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि आरोग्यासाठी जी काही आमच्या योजना असतील त्यासाठी आपलं मार्गदर्शन, अनुभव याच्यामध्ये आपला सहभाग निश्चितपणे असावा असं मी या प्रसंगी आपल्याला विनंती करते. आणि सरांचं योगदान आयुष्यभराचं आणि त्यांचं कोण कौतुक यासाठी एवढा मोठा जनसमुदाय जमलेला आहे आणि यातूनच आपलं कार्य आणि आपला जो जनसंपर्क आहे तो लक्षात येतो. वारकरी संप्रदायातलं हे व्यक्तिमत्व आणि असंच योगदान समाजासाठी आणि आमच्यासाठी आपल्याला होते अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि या क्रमाचं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या सगळ्यांना पुनश्च आभार. धन्यवाद. ज्या माणसानं आयुष्याची 36 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये भारताची पिढी, देशाची पिढी घडवण्याचं काम केलं, सातत्यानं निरंतरही सेवा देत असतात, अनेक सामाजिक उपक्रमामध्ये कायम सहभाग ठेवणं, शिक्षणाच्या प्रश्नामध्ये सातत्यानं लढाई केली, असा एक शिक्षक नेता विश्वंभर नवरे यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर आपल्याला मनापासून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत असताना एका बाजूला सेवेतनं निवृत्त होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन इनिंग त्यांची चालू होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी कधी एकदा आपण मोठं होतो याची वाट बघतात आणि एका वयापर्यंत आपण मोठं होतोय, मोठं झालो पाहिजे ही भावना असते आणि एका वयात आल्यानंतर आपलं वय वाढतं याची जाणीव होते किंवा हे वय वाढू नये असे मनापासून वाटतं. अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती आता सर तुमच्या मनामध्ये असू शकते.
उभं आयुष्य जेव्हा या शिक्षक चळवळीमध्ये घालवलं, शिक्षण क्षेत्रामध्ये घालवलं, अनेक शाळा वाढवल्या, मोठ्या केल्या, अनेक मुलं वाढवली, मोठी केली. आणि हे सगळं करत असताना आयुष्यभराचा संघर्ष, आयुष्यभराची सेवा, त्याच्यामध्ये आलेले अनुभव, हे सगळं आपल्या पाठीशी आहे. यातून खूप काही शिकता आलं. तसा कौटुंबिक वारसा वारकरी कुटुंबात जन्माला आलेले सर गणवळे सर, वारकऱ्यांना काय माहिती नाही, पण वारकऱ्याची टोपी घालणार नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये एक वारकऱ्याचा वारसा असतो नाही, आणि ते संस्कार घेऊन सातत्यानं काम करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून उभी राहिलेली सेवा ही खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याची पुंजी आहे. आयुष्यामध्ये अनेक अनुभव आले असतील. तसा सरांचा अलीकडच्या कालखंडामध्ये माझा त्यांचे संबंध आले. तेव्हापासून शिक्षकांचे प्रश्न सातत्याने माझ्याकडे घेऊन आले. राजकारणामध्ये कधी सोबत असतील, कधी विरोधात असतील, परंतु येत असताना शिक्षणाच्या प्रश्नावर मात्र कायम त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पक्षविरहित काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना कायम शिक्षकाला प्राधान्य देऊन त्यांनी काम केलं. जेव्हा जेव्हा सर माझ्याकडे आले तेव्हा सर आपल्या सगळ्यांनाच न्याय द्यायचा सातत्याने प्रयत्न केला. शिक्षकांचे प्रश्न हा जागतिक प्रश्न आहे. न बोलता आपण सगळे सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व मान्यवर नेते मंडळी, आमची सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमच्या राज्यातली सर्व मान्यवर मंडळी, माझ्या या सर्वसामान्य शिक्षकाच्या सेवानिवृत्तीसाठी आपण आला आणि मला आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत चांगली आहे, मी समाधानी आहे. माझ्या सौभाग्यवतीचे 8-9 महिने सेवेचे राहिले, त्याही सेवानिवृत्त होत आहेत. मला 3 मुलं आहेत. माझी थोरली मुलगी प्राजक्ता ही BE मेकॅनिकल झालेली आहे. जावई माझे BE मेकॅनिकल आहे. मला नातू आहे मुलीला. खूप चांगली फॅमिली आहे, पुण्यामध्ये राहतात. दुसरे माझा चिरंजीव शुभम हा BSc MBA आहे, त्याने नोकरी केली, त्याचंही लग्न झालं. माझ्या सुनबाई येत आहे, ती माणसं मला खूप चांगली मिळालेली आहेत. आता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण सगळे उपस्थित होता. हरित क्रांती कृषी सेवा केंद्र बुरुजमध्ये माझा थोरला मुलगा चालवतो आणि धाकटा मुलगा BSc MBA आहे. तो माझ्या माहितीप्रमाणे महेंद्रमध्ये काम करतो आणि तो नवीन जी टेक्नॉलॉजी आणि यायची त्या संदर्भात शुगर फॅक्टरीची कामं त्याच्याकडे असतात. असं माझं सुखी कुटुंब आहे. आणि या सर्व कार्यामध्ये माझ्या पत्नीनं मला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. मला कशी मुलं घडली सुद्धा मला माहीत नाही. हा सर्व काम सांभाळत असताना मी माझ्या पत्नीनं जे मला योगदान दिलं ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. अशा पद्धतीनं माझ्या बहिणी या ठिकाणी, माझे आई वडील जवळपास 94 वर्ष वयापर्यंत होते. माझ्या पत्नीनं माझ्या आई वडिलांची खूप चांगली सेवा केली. अशी पत्नी मला मिळाली की जिच्यामुळं मला बाहेर काम करण्यास वाव मिळाला. आपण सर्वजण आला, मला खूप आनंद झाला. आता इथून पुढं माझ्या या कार्याचा जरी हा शैक्षणिक कार्याचा शेवट असला तरी माझं एकूण स्थायी भाव असा आहे, मला स्वस्थ बसवून देणार नाही. निश्चितपणानं मला जेवढं सामाजिक कार्यासाठी, शैक्षणिक कार्यासाठी जेवढं योगदान देता येईल तो देण्याचा मी निश्चितपणानं प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ऋणात राहणं पसंत करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.